समतोल पाऊस व रोगराईमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून सरकारने सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या वतीने करण्यात आली। याबाबत तहसीलदार अतुल पटोले यांच्या मार्फत सरकारला निवेदन देण्यात आले असून त्यात नमूद आहे की बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन, कपाशी व सर्व पिके सुकत आहे। सोयाबीनवर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे। त्यामुळे खामगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। बुलढाणा जिल्ह्याचे नाव पीक विमा मिळविण्यासाठी वगळले असून त्वरित बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करून खामगाव तालुक्याचा पीक विमा मंजूर करून सरसकट हेक्टरी 50,000 रुपये रक्कम मदत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी शिवसेना शिवदेव सावकार सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोष तायडे, विजय बोदडे, श्रीराम खेलदार, सुरेश लोखंडे, शंकर खराडे, रवी गुजर, गजानन माने, संतोष सावंग, संतोष करे, प्रमोद कवडे, अंकित घोंगे, प्रकाश पवार आदींची उपस्थिती होती। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।